मित्तल ग्रुप आणि आमचा साधारणपणे 2006 सालापासून संबंध आला. 2006 साली आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा होता. तर मुलांचं म्हणणं असं होतं की आपण कोथरूड भागात घेऊ. कोथरूड भागात काही फ्लॅट बघितले आम्ही, पण तिथे कुठेही स्विमिंग पूल नव्हता. मग आम्हाला असं कळलं की बुवा सन एम्पायरमध्ये स्विमिंग पूल आहे चांगला. मग त्याला आम्ही प्रायोरिटी दिली. आम्हाला स्विमिंगची नॅशनल्समध्ये गोल्ड मेडल मिळालेली आहेत. आता मी 75 ते 79 ग्रुपमध्ये पोहतो आणि आम्हाला मिळते, त्यामुळे आम्हाला स्विमिंग पूल हे अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही इथे फ्लॅट घेतला. फ्लॅट घेताना आम्हाला कुठल्याही अडचणी आल्या नाहीत आणि फ्लॅट त्यांनी अतिशय वेळेत म्हणजे आम्हाला मिळाला. नाहीतर आपण त्यावेळी पुण्यात काही प्रोजेक्ट प्रोलॉंग म्हणजे उशिरा झाली होती. मी सेंट्रल बँकेत कामाला होतो, तर आम्ही आमच्या झोनल मॅनेजरचं स्वतःचा फ्लॅट मिळायला त्रास झाला होता. म्हणजे लिगल कॉम्प्लिकेशन झाली हे झाली. तसं मुळीच आम्हाला काही त्रास झाला नाही. मित्तल साहेबांचं आमची त्यामुळे एक चांगल्यापैकी ओळख झाली. ते म्हणजे आमच्या जेव्हा फ्लॅट घेतल्यानंतर पुढे काही वेळा आमच्या घरीसुद्धा आले होते. तेव्हा आमचा एक मित्र आहे, त्याला तुमचा फ्लॅट दाखवायचा, दाखवू का? म्हटलं या. आणि मग आम्ही असे बघितले की त्यांनी अतिशय चांगली सगळ्यांची रिलेशन ठेवली आणि त्यामुळे दुसरा फ्लॅट घ्यायचा आम्हाला लागला. जेव्हा पहिला फ्लॅट आम्ही घेतला सन एम्पायर, दुसरा फ्लॅट घेताना आम्ही म्हटलं नाही. तेव्हा आम्हाला असं कळलं की शेजारी सॅटेलाईटमध्येही नवीन बिल्डिंग होते शेजारी सन एम्पायरमध्ये. सन सिटी मधलीच एरिया सगळी, सन सिटी रोडवर. तर मग सन सॅटेलाईटमध्येही आमच्या धाकट्या मुलांनी वगैरे असा फ्लॅट घेतला. तिथेही आम्हाला चांगला अनुभव आला. सगळीकडे कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली होती आणि कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला आली नाही, एवढं निश्चित सांगता येईल. आणि त्यांनी ज्या इतर ॲम्युनिटीज ज्या दिल्या त्या फार सुंदर दिल्या. म्हणजे तिथे साईबाबांचं आमच्याकडे सन एम्पायरमध्ये मंदिर आहे. नंतर स्विमिंग पूल आहे, जिम आहे. नंतर अजून त्यांनी सगळे म्हणजे टेनिस कोर्ट, अशा अनेक त्यांनी आम्हाला क्लब हाऊस अतिशय चांगलं सोयीचं आहे. अशा सगळ्या सुखसोयी दिल्या, अम्युनिटीज दिल्या. त्यामुळे तिथे आम्हाला अतिशय छान अनुभव आले. त्यामुळे मित्तल ग्रुपशी आम्ही नक्कीच, आम्हाला त्याबद्दल एक आनंदाचं आमची एक रिलेशन निर्माण झालं आणि त्याबद्दल आम्ही मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. सन एम्पायरमध्ये आम्ही फ्लॅट घेतल्यानंतरचा आम्हाला जो अनुभव इतका चांगला आला, त्यावेळेसच ज्यावेळेला आमची जोशी फॅमिली ही वाढली, त्यावेळेसच आम्ही ठरवलं की जेव्हा दुसरा आपल्याला परत फ्लॅट घ्यायचा वेळ येईल, त्यावेळेला आपण हा मित्तल ग्रुपचाच विचार केला पाहिजे. आणि आमच्या नशिबानेच आमच्या सन एम्पायरच्याच शेजारी जेव्हा सन सॅटेलाईटही डेव्हलप झाली, आम्हाला काही जास्त चौकशी पण करायची गरज वाटली नाही. कारण मित्तल बिल्डर्सच आहे म्हटल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि नेहमीप्रमाणेच मित्तल बिल्डर्स, मित्तल फॅमिली यांनी आम्हाला इतकी छान सर्व्हिस दिली की आम्हाला जेवढ्या शक्य असेल तितक्या लवकर आम्ही सन सॅटेलाईटचा पण फ्लॅट बुक केला. आणि या क्षणी आज आम्ही अतिशय वी आर प्राऊड टू से दॅट आम्ही दोन्ही फ्लॅट्स अतिशय व्यवस्थित, आम्ही तिकडे आमचा वावर आहे, आम्ही वापरतो आहे. आणि आम्हाला मित्तल बिल्डर्स ह्यांच्यावरती इतका ट्रस्ट बसलाय की मित्तल बिल्डर्स ही एक मित्तल फॅमिली आहे जी आमच्या जोशी फॅमिलीमध्ये पण इन्व्हॉल्व आहेत. आणि हीच भावना जेवढ्या मित्तल बिल्डर्सच्या अंडर ज्यांनी ज्यांनी जे फ्लॅट धारक आहेत सगळ्यांची हीच भावना असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही यापुढे सुद्धा कोणी आमच्या माहितीत असतील की जे नवीन एखाद्या लोकेशनला किंवा फ्लॅट बघतायत, त्यांना आम्ही नक्की सांगू की तुम्ही मित्तलचे जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहेत तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आपल्याला ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्यातल्या भरपूर रिक्वायरमेंट्स तिथे नक्की अकम्प्लिश होतात आणि आपल्या मनातले जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करायला मित्तल बिल्डर्सची टीम ही नेहमी आपल्यासाठी तत्पर असते. सो तुम्ही नक्की हे ट्राय करा. थँक्यू. सगळं छानच आहे. आमचे संबंध पण जुने होते, बहिणींचे पण होते तसेच काही हे. त्यामुळे प्रत्येक कुठचाही कार्यक्रम किंवा कुठे प्रोजेक्ट असलं त्याने आम्हाला बोलवण्याचं आहे की आम्ही जायचं पण ते. बाकी काय सगळं छान.